नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो बघू शकतोय आज रोजी आपलं हे जे गाडीचं लोडिंग चालू आहे ते श्री सुरेंद्र चाळके साहेब, मुक्काम पोस्ट लोटे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे। आणि बघू शकतोय त्यांचे मित्र आपले जितेंद्र साहेब म्हणून आहेत, त्यांचीसुद्धा आपण ह्या गाडीमध्ये रोपं भरणार आहोत। तर ह्या दोघांनी येऊन 2 दिवसापूर्वी आपल्याकडे येऊन नर्सरी बघून बुकिंग करून गेले होते। आणि त्यानंतर आज रोजी म्हणजेच 15 एप्रिल 2026 रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते मार्केट लिंबू म्हणजेच कलमी झाडाच्या लिंबूच्या रोपांचं हे लोडिंग चालू आहे। आणि बघू शकतो की ही कलमी रोपं आहेत। आपण जी कराडमध्ये 800 रोपं दिली होती, पाटील असतील, पवार असतील यांच्यासाठी जी मार्केट लिंबू दिला होता। मार्केट लिंबू म्हणजे काय आहे किंवा याची लागवड कशी असते, याचं उत्पादन कसं आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमधून पुढे बघणार आहोत। लॉंग व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो बघू शकतो आता हे जे रोपं लोडिंग करायचं चालू आहे ते बघू शकतो की नेहमीप्रमाणे सॉर्टिंग करून रोपं भरायचं चालू आहे। कशा पद्धतीनं जी खराब कमकुवत रोपं असतील, हल्लेली रोपं असतील तर ती बाजूला काढलेली आहेत आणि जी चांगली रोपं आहेत ती आपण या पाठीमध्ये भरून गाडीमध्ये असं लोड करायचं नियोजन चालू आहे। आणि रोपं भरत असताना बघू शकतोय कशा पद्धतीनं सिलेक्टेड माल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित थप्पी कशी लावली जाते जेणेकरून रोपं डॅमेज होऊ नये प्रवासामध्ये, किंवा रोपं परत काढत असताना ती व्यवस्थित काढली जावीत या हिशोबानं ती व्यवस्थित थप्पी लावली जाते। आणि बघू शकतो की रोपांची जी क्वालिटी आहे आता ही असताना 1.5 वर्षाचं रोप आहे, कलमी रोप आहे। लावल्यानंतर आपल्याला 1.5 ते 2 वर्षामध्ये त्याचं उत्पादन चालू होतं आहे। तसंच आपण याच्यातली 2.5 वर्षाची झाडं लावली तर 6 महिने वर्षामध्ये सुद्धा लिंबू लागतो, कारण हे कलमी आहे। याला बारमाही लिंबू, कारण वर्षभर कलमी असल्यामुळे वर्षभर लिंबू लागतो त्यामुळे याला बारमाही लिंबू म्हणतात। आणि बारमाही असल्यामुळे मार्केटला 12 महिने बघायला मिळतं त्यामुळे याला मार्केट लिंबूसुद्धा म्हणून संबोधलं जातं आहे। तर असं वस्तू एक आणि त्याची नावं अनेक आहेत, असा हा प्रकार आहे मार्केट लिंबू, बारमाही लिंबू किंवा ग्राफ्टेड कलमी लिंबू म्हणू शकतो आपण। आणि त्याची ही रोपं जी चाळके साहेबांसाठी जी भरायची चालू आहेत तर ही रोपं अशा पद्धतीची क्वालिटीची आहेत। आता ह्याच गाडीमध्ये आपण जे जितेंद्र देसाई म्हणून आहेत ते सुद्धा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये बरेच वर्षभर झालं कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांचीसुद्धा काही रोपं आपण ह्या गाडीमध्ये लोड करणार आहोत। आता चाळके साहेबांचा लिंबू झाल्यानंतर आपण नारळ रोपं लोडिंग करणार आहोत, मलेशियन ग्रीन डॉर्फ। कारण आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरात नर्सरी आहे, शासन मान्यता आहे, खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे। सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची खात्रीशीर कलमं मिळतात। आणि रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्याला मिळत असतंय। आता त्या दिवशी आपण जी लातूरसाठी चिंच भरली होती ती बघू शकतो की आपण तो पण व्हिडिओ बघितला असेल। तर ही 2 वर्षाची अशी चिंचेची कलमं आहेत। KG10चा आपण जे नवीन जांभळाची जात म्हणून एक व्हिडिओ बनवला होता 2 दिवसापूर्वी, त्याची ही KG10 जांभळ। आता ही सुद्धा आपण ह्या शेतकऱ्यांना सॅम्पलसाठी 1-2-5 रोपं देणार आहोत। हा फळझाडांचा प्लॉट असेल आणि आपला हा जो पूर्ण नर्सरी आहे ती बघू शकतोय कशा पद्धतीनं विस्तारलेली आहे। हे जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते ते आपल्या नर्सरीचा एरिया आहे। आणि आपल्या अशा ह्या जी रोपांचं लोडिंग असेल किंवा सर्व्हिस असेल सर्व आपलं खात्रीशीर गॅरंटीड असतं आहे। एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या, येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकताय, बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात। आणि बघू शकतो की कशा पद्धतीनं नामादादा ती रोपं बाजूला काढलेली पण व्यवस्थित हे करा, पट्टा लावा, तो सरकून लावा व्यवस्थित, ही बाकीची पण रोपं व्यवस्थित लावा दादा। तर अशा पद्धतीनं जी आपण खराब रोपं बाजूला काढलेली आहेत तीसुद्धा आपण व्यवस्थित ठेवतो आहे आणि नंतर ती तयार झाल्यानंतर त्याची विक्री होत असते, कारण रोपं ही खराब होत नसतात शक्यतो, ते त्याला आपण खत पाणी करून परत रिकवर करत असतो। आणि शेतकऱ्यांना देत असताना असा सिलेक्टेड माल, शेतकरी इथं नसतात, व्हिडिओ ज्यावेळेस आपण बनवत असतोय किंवा गाडी लोड करत असतोय, शेतकरी अवेलेबल नसले तरी आपण त्यांना खात्रीशीर माल देण्याचा प्रयत्न करत असतोय। आणि त्यामुळेच आपलं ऑल महाराष्ट्रात जे लागवडी झालेल्या आहेत त्या सर्व सक्सेस आहेत, शेतकरी रेफरन्समधूनच येत असतात। तर आपणही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद, आपला दिवस शुभ असो।